वाटाणा बटाट्याची उसळ आपल्या सगळ्यांनाच खूपच आवडते. तर आज मी तुमच्यासोबत वाटाणा बटाट्याची उसळ कुकरमध्ये अगदी चमचमीत कशी बनवायची तर पाहूया. अशी वाटाण्याची उसळ बनवली तर तुम्हाला वेगळी भाजी बनवायची सुद्धा गरज लागणार नाही. इथे मी हिरवे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते, त्यामुळे ते छान असे भिजले गेलेत. उसळ बनवण्यासाठी आपल्याला लागणारे वस्तू तुम्ही इथे बघू शकता. 2 मोठे कांदे जे मी उभे चिरून घेतले आहे, ओल्या नारळाचा किस, 1 बारीक कापलेला कांदा, 2 टोमॅटो, 2 बटाटे, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर. इथे मी आधी उभा चिरून घेतलेला कांदा तेलात भाजून घेणार आहे. कांद्याला आपण सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. बघू शकता इथे आपला कांदा भाजत आलेला आहे. इथे आपला कांदा सोनेरी मस्त असा भाजून झालेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आता आपल्याला ओलं खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला खरपूस असा मस्त भाजून घ्यायचा आहे. खोबरंसुद्धा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता या दोघांना आपण एकत्र करून घेऊया. चला तर ह्यांना मिक्सीमध्ये ब्लेंड करून फाईन पेस्ट तयार करायची आहे. कांदा आणि खोबऱ्यासोबत टोमॅटोसुद्धा ॲड करून घेत आहे मी. पहा ते इथे आपलं वाटण मस्त असं बारीक ब्लेंड करून तयार झालेलं आहे. चला तर पुढच्या प्रोसेसला मी सुरुवात करत आहे. इथे मी कुकरमध्ये आधी तेल टाकून घेत आहे. तेल गरम झालं की त्यात जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे. यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. हे सगळे जिन्नस आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आणि हे भाजून झालं की त्यात आपण तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता आपण तयार केलेले वाटण, त्याला कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. हे वाटण आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. पहा तर वाटणाला तेल सुटलं आहे. आता त्यात हळद, आपला घरगुती मसाला, गरम मसाला आणि कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकून मिक्स करून घेऊया. त्यात मी कापून घेतलेले बटाट्याचे तुकडे टाकून घेतले आहेत. त्यात आता मी हिरवे वाटाणेसुद्धा टाकून घेत आहे. या सगळ्या पदार्थांना पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असायला हवं तर ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. इथे मी यात 2 ग्लास पाणी टाकले आहे. चवीपुरते मीठ टाकून झाले की कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिटी करून घेऊया.
पहा तर आपली वाटाण्याची उसळ बनवून झाली आहे आणि कलरही छान आलेला आहे. इथे बटाटा देखील छान असा शिजला गेलेला आहे. तर तुम्ही वाटाणा बटाट्याची उसळ करून पहा, नक्कीच तुम्हाला ती खूप आवडेल. चला तर पुन्हा भेटूया.